मित्रांनो, रिसेंटली ओला इलेक्ट्रिक लिस्ट झाला आणि लिस्ट झाल्या 70 रुपयाचा ओला इलेक्ट्रिकचा शेअर 140-150 झाला. म्हणजे विदिन नो टाइम ह्या कंपनीचा शेअर प्राइस इथून डबल झाला आणि मार्केटमध्ये चर्चा चालू झाली. हे मॅन्युप्युलेशन आहे. ज्या कंपनीचा नेट प्रॉफिट झिरो आहे ती कंपनी वर कशी जाऊ शकते, त्याचा शेअर कसा वाढू शकतोय, हे फंडामेंटल अनालिसिसला शोभत नाही, हे मार्केटला शोभत नाही. पण आज आपण एक असा इन्व्हेस्टिंग वे शिकणार आहे जो वे तुम्हाला मार्केटला बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह पूर्णपणे चेंज करायला मदत करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला आपण एका जुन्या गोष्टीतून तुम्ही नवीन गोष्टीकडे जात असताय, एका जुन्या काळातून आपण नवीन काळाकडे जात असतोय, त्या कंपन्यांना प्रॉफिट पेक्षा जास्त महत्वाचा कॉलम जो असतो तो असतोय सेल्स. मी तुम्हाला स्क्रीनवर समजवण्याचा प्रयत्न करतो. तर आता इंस्टाग्रामवर जेवढ्या पण तुम्ही रील्स बघणार त्यामध्ये एक गोष्ट काय सांगितली जाते की बाबा ओला इलेक्ट्रिक 56,000 करोडचा मार्केट कॅप आहे, एवढं मोठं कर्ज आहे 5,000 करोडचं, आणि जी कंपनी प्रॉफिट अँड लॉस वर प्रॉफिटच करत नाही त्या कंपनीचा शेअर वाढला तर वाढला कसा, हे सगळं जुगार आहे, हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं फेक आहे आणि हा शेअर खाली जाऊ शकतोय. मला इथं तुम्हाला बाय करा, सेल करा, वर जाईल खाली जाईल हे सांगायचं नाही, पण मला तुम्हाला इथे कॉन्सेप्ट शिकवायची आहे. जी कॉन्सेप्ट टर्मिनल व्हॅल्यू, ह्या कॉन्सेप्टचं नाव आहे टर्मिनल व्हॅल्यू. ना व्हॉट डज इट मीन बाय टर्मिनल व्हॅल्यू? तर मोतीलाल ओसवालचे जे एमडी अँड सीईओ आहेत रामदेव अग्रवाल सर, ते हमेशा म्हणतात सगळ्यात जास्त पैसा मार्केटमध्ये त्यावेळेला बनतो ज्या वेळेला मार्केटमध्ये व्हॅल्यू शिफ्टिंग होत असते. व्हॅल्यू शिफ्टिंग म्हणजे काय? पहिला टाइप रायटर वापरले जायचे, नंतर की आपलं कीबोर्ड वापरायला चालू झाले. पहिला आपण बेसिकली सगळे कामं ऑफलाईन करायचो, आता सर्व कामं ऑनलाईन व्हायला लागली. ह्याला म्हणलं जातं व्हॅल्यू मायग्रेशन. आणि ज्या वेळेला एका ठिकाणी व्हॅल्यू मायग्रेशन होत असते, जसं आता भारतात होत आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांपासून आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल कडे सरका लागलोय, याला म्हणलं जाते व्हॅल्यू मायग्रेशन. तर विजय केडिया सर जे म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार तुम्ही हमेशा सनराइज कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सनराइज म्हणजे काय? असे सेक्टर जे इथून पुढे ग्रो होऊ शकतात. आणि ओला इलेक्ट्रिक पण अशाच एका सेक्टरमध्ये काम करते, ज्या सेक्टरचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल सेगमेंट, ईव्ही सेगमेंट. मग ज्या वेळेला तुम्ही एक नवीन कंपनी चालू करता, एक नवीन प्लांट चालू करता, एक सिंपल विचार करा, कंपनीकडे प्रोडक्टची डिमांड खूप आहे, राईट? त्यामुळे त्यांना मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी लावायला लागते. ज्या वेळेला तुम्ही एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी लावताय त्यावेळेला खर्च लगेच वाढणार का? कपॅसिटी लावल्या कामगार पगार आला, इलेक्ट्रिसिटी आली, तिथं लागणारे बाकी खर्च आले, पण नफा लगेच येऊ शकणार नाही. मॅन्युफॅक्चरिंग चालू व्हायला 1, 1.5, 2 वर्ष लागतात. आणि हेन्स ओला इलेक्ट्रिकच्या बॅलन्स शीटवर तुम्हाला लॉस दिसतोय. हमेशा बघताना फक्त प्रॉफिट लॉस न बघता, जसं पीटर लिन सर म्हणतात, काय वाक्य आहे? ऑलवेज इन्व्हेस्ट इन अन आयडिया विच यू कॅनॉट, नेव्हर इन्व्हेस्ट इन अन आयडिया विच यू कॅनॉट इल्युस्ट्रेट विथ क्रेयॉन. अशा आयडियामध्ये कधी इन्व्हेस्टच करू नका जे तुम्ही चित्रासारखं रंगवू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं आजपासून 10 वर्षानंतर ईव्ही सेगमेंट मोठा असणार काय लहान असणार? जर तुम्हाला वाटतं ईव्ही सेगमेंट खूप मोठं झालेलं असणार, तर त्या मोठ्या सेक्टरमधली ही लहान कंपनी असल्यामुळं भविष्यात ही कंपनी मोठा प्रॉफिट करू शकते. या बेसिसवर केली जाणारी इन्व्हेस्टिंग म्हणजे टर्मिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, जिथं कंपनीमध्ये इन्व्हेस्टच ह्या गोष्टीवर केलं जातंय की एक कंपनीचं मरण म्हणजे एक कंपनीचा अंत कधी होणार आहे. ज्या वेळेला ह्या नवीन कंपनीज असतात यांचा अंत लवकर होणार नसतोय, त्यामुळे यांना व्हॅल्युएशन हाय मिळते. थोडंसं 2-3 वर्ष मागे जावा, ही चर्चा झोमॅटो बद्दल होत होती त्यावेळेला की झोमॅटो इज टोमॅटो पेक्षा स्वस्त झाला झोमॅटो, आणि झोमॅटोचा शेअर इथून पुढे रिटर्न देऊ शकत नाही का? लॉस मेकिंग कंपनी आहे. पण आज जर तुम्ही झोमॅटोला बघितला, झोमॅटो प्रॉफिट मेकिंग कंपनी पण आहे, त्या सेक्टरची मार्केट लीडर पण आहे, आणि आज मोठ्या हॉटेलपेक्षा पण झोमॅटो हा मोठा मार्केट कॅपवाला शेअर झालेला आहे. त्यामुळे बघताना फक्त नेगेटिव्ह बघू नका, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्हीचा विचार करा आणि मग ठरवा की मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही. मग ते फर्स्ट क्राय असू दे जे लहान बाळांच्या मार्केट लीडर आहे, लहान बाळांच्या वस्तू विकण्यात, मग ते ओला इलेक्ट्रिक असू दे जे ईव्ही मध्ये मार्केट शेअरचा मार्केट लीडर आहे. दोन्ही कंपन्या नो डाऊट लॉस मेकिंग आहेत, पण त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळं मार्केट हमेशा फ्युचरला डिस्काउंट करून पैसे लावतंय, कधीही मागं झालेल्या गोष्टींवर डिस्काउंट करत नाही. त्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित अभ्यास करा, त्यानंतर तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल आणि फंडामेंटली कंपनी बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तर हे होतं एक लहान अनालिसिस अबाउट ओला इलेक्ट्रिक की जिथं फक्त नेगेटिव्ह सांगितलं जात होतं, आम्ही काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या, एक कॉन्सेप्ट डिस्कस केली टर्मिनल व्हॅल्यू. तुम्हाला ही कॉन्सेप्ट आणि ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. असेच व्हिडिओ आम्ही भविष्यात पण आणत राहू जेणेकरून तुमचा फंडामेंटल अनालिसिस खूप चांगलं होईल.